कधी विचार केला आहे की धातूचे दोन तुकडे एकत्र कसे जोडले जातात? ही प्रक्रिया वाटते तितकी सोपी नाही. उलट ती खूप गुंतागुंतीची आणि आधुनिक उत्पादनासाठी अत्यंत आवश्यक आहे. तर आज आपण धातू जोडण्याच्या अशा दोन क्रांतिकारी पद्धतींबद्दल जाणून घेणार आहोत, ज्याने संपूर्ण उद्योगालाच एक नवी दिशा दिली आहे. या प्रश्नाचं उत्तर काही साध्या स्क्रू आणि बोल्ट्समध्ये नाहीये, तर ते दडलंय निसर्गाच्या मूलभूत शक्तींमध्ये, जसं की घर्षण आणि प्रकाश. चला तर मग या दोन अविश्वसनीय वेल्डिंग तंत्रज्ञानाचा प्रवास सुरू करूया. आपली पहिली पद्धत तर एका अगदी सोप्या नैसर्गिक तत्वावर आधारित आहे. विचार करा, कडाक्याच्या थंडीत आपण काय करतो? बरोबर, आपण आपले हात एकमेकांवर घासतो आणि उष्णता निर्माण होते. आता कल्पना करा की हीच साधी शक्ती धातूचे मोठे तुकडे जोडण्यासाठी वापरली जात आहे. आणि यातली सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट काय आहे माहितीये? यासाठी ना आग लागते, ना कोणतीही बाहेरची उष्णता, काहीच नाही. केवळ प्रचंड दाब आणि वेगवान गती यातूनच निर्माण होणाऱ्या घर्षण ऊर्जेतून धातू एकमेकांमध्ये पूर्णपणे एकरूप होतात. मग हे कागदावर तर ठीक आहे, पण प्रत्यक्षात हे काम कसं करतं? चला, या प्रक्रियेचा प्रत्येक टप्पा अगदी जवळून बघूया आणि समजून घेऊया की हे सगळं घडतं तरी कसं. बघा, ही आकृती म्हणजे फ्रिक्शन वेल्डिंगच्या प्रक्रियेचा जणू काही रोडमॅपच आहे. यात आपल्याला सुरुवातीपासून शेवटपर्यंत सगळा प्रवास दिसतो की कसे दोन वेगळे तुकडे एकजीव होतात आणि एक मजबूत जोड तयार होतो. तर हे सगळं होतं 3 सोप्या टप्प्यांमध्ये. पहिला टप्पा, एक भाग गरघर फिरायला लागतो आणि त्याला दुसऱ्या स्थिर भागावर दाबला जातो. आता दुसरा टप्पा, या घर्षणामुळे इतकी प्रचंड उष्णता तयार होते की दोन्ही भागांच्या कडा वितळायला लागतात. आणि मग येतो शेवटचा, तिसरा टप्पा. फिरणं थांबतं आणि दोन्ही भागांवर इतका दाब दिला जातो की ते आण्विक पातळीवर एकरूप होतात आणि तयार होतो एक जबरदस्त मजबूत जोड. ठीक आहे, मग हे तंत्रज्ञान वापरायचं कुठे? बघा, कार्बन, स्टील, ॲल्युमिनियम, अगदी टायटेनियम सारख्या वेगवेगळ्या धातूंना जोडण्यासाठी हे एकदम भारी आहे. पण याच्या काही मर्यादा पण आहेत. एकतर ही प्रोसेस थोडी महागडी आहे. दुसरं म्हणजे याने पातळ पत्रे जोडता येत नाहीत. आणि हो, वेल्डच्या जागी एक बर म्हणजे धातूचा एक लहान उंचवटा तयार होतो, जो नंतर काढून टाकावा लागतो. चला तर मग घर्षणाच्या या नैसर्गिक शक्तीकडून आता वळूया थेट प्रकाशाच्या दुनियेत. हो, ही पद्धत तर अशी वाटते की जणू काही सायन्स फिक्शन मूव्हीमधूनच बाहेर आली आहे. कारण इथे आपण धातू जोडण्यासाठी वापरणार आहोत चक्क प्रकाशाचे किरण. लेझर, नुसतं नाव ऐकूनच काहीतरी शक्तिशाली असल्यासारखं वाटतंय नाही का? LASER म्हणजे लाईट ॲम्प्लिफिकेशन बाय स्टिम्युलेटेड एमिशन ऑफ रेडिएशन. सोप्या भाषेत सांगायचं तर प्रकाशाच्या अफाट ऊर्जेला एका सुईच्या टोका एवढ्या जागेवर केंद्रित करायचं आणि ही ऊर्जा इतकी जास्त असते की ती कुठल्याही धातूला सहज वितळून जोडू शकते. पण प्रश्न हा आहे की एवढा शक्तिशाली प्रकाशकिरण तयार होतो तरी कसा? चला, लेझर वेल्डरच्या आतमध्ये काय चालतं ते बघूया. त्यामागची इंजिनिअरिंगची जादू समजून घेऊया. इथे बघा, हे आहे लेझर वेल्डरचं अंतरंग. यात फ्लॅश लॅम्प, रुबी रॉड असे काही महत्त्वाचे भाग दिसतायत. आता पाहूया हे सगळे मिळून एक शक्तिशाली प्रकाशकिरण कसा तयार करतात. हे सगळं एका साखळीप्रमाणे काम करतं. सुरुवात होते फ्लॅश लॅम्पपासून, जो ऊर्जेचा एक मोठा स्फोट करतो. ही ऊर्जा शोषली जाते रुबी रॉडमध्ये. इथे प्रकाशाची ताकद अनेक पटींनी वाढते. मग आरसे या वाढलेल्या प्रकाशाला इकडून तिकडे आदळून अजून शक्तिशाली बनवतात. आणि शेवटी एक खास लेन्स या प्रचंड शक्तिशाली किरणाला एका सूक्ष्म बिंदूवर केंद्रित करते. बघा, किती अचूक आणि नियंत्रित प्रक्रिया आहे ही. बरं, मग एवढी सगळी गुंतागुंतीची रचना वापरायची तरी का? कारण लेझर वेल्डिंगचे फायदे खूपच जबरदस्त आहेत. चला पाहूया हे तंत्रज्ञान इतकं मौल्यवान का आहे. याचे फायदे खरंच खूप आहेत. एकतर हे खूप वेगवान आहे आणि तितकंच अचूक. यामुळे एकदम खोल आणि अरुंद वेल्ड्स तयार करता येतात. आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे उष्णता फक्त वेल्डच्या जागेपुरतीच राहते. त्यामुळे मूळ धातूचं स्वरूप बदलण्याचा धोका जवळपास नसतोच. आणि याचा वापर फक्त काही मोठ्या कारखान्यांमध्ये होतो असं नाही. आपल्या गाड्यांमधल्या छोट्या छोट्या पण महत्त्वाच्या भागांपासून ते दागिन्यांच्या नाजूक डिझाईनपर्यंत सगळीकडे हे वापरलं जातं. इतकंच काय, मेडिकल उपकरणांमध्ये जे अतिसूक्ष्म घटक असतात ते जोडण्यासाठी सुद्धा लेझर वेल्डिंगचाच वापर होतो. तर बघा, आज आपण 2 अगदी वेगळ्या पण तितक्याच शक्तिशाली पद्धती पाहिल्या. एकीकडे घर्षणाची रांगडी नैसर्गिक शक्ती, तर दुसरीकडे प्रकाशाची नियंत्रित अचूक ताकद. दोन्ही पद्धतींनी आपल्या आजूबाजूच्या जगाला, उत्पादनाच्या दुनियेला एक नवा आकार दिलाय.
आज आपण पाहिलं की माणूस घर्षण आणि प्रकाश यांसारख्या मूलभूत शक्तींना कसं वापरत आहे. यावरून एक विचार येतो मनात की भविष्य घडवण्यासाठी आपण यापुढे कोणती शक्ती काबीज करणार असू? ध्वनी, चुंबकत्व की मग गुरुत्वाकर्षण? विचार करण्यासारखा प्रश्न नाही का?